नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. आज आपण एमएसटी सीटी 2026 चा मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल बघणार आहोत, कन्सिडरिंग कॉम्पिटिशन. ठीक आहे, आता भरपूर युट्यूबर तुम्हाला मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल सांगतील. ठीक आहे, सांगतील की मागच्या वर्षी 90 मार्काला एवढे पर्सेंटाइल होते, 95 मार्काला एवढे पर्सेंटाइल होते, पण मागच्या वर्षी कॉम्पिटिशन पण कमी होतं, यावेळेस कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. मग तो फॅक्टर कोण कन्सिडर करेल, है ना? तो फॅक्टर कन्सिडर करून मी तुम्हाला मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल सांगणार आहे बाळांनो. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला ॲक्युरेट गोष्टी माहित पडतील. चला सुरू करूया. आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नेऊन जात बाळांनो, तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, जेणेकरून सगळ्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. सीईटी तर्फे काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आली सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येते बाळांनो. ठीक आहे, सीईटीचे सगळे शिफ्ट अटेम्प्ट वनचे सगळे पेपर्स मी दर दिवशी 10 वाजता अपलोड करतो व्हॉट्सअप ग्रुपवरती. ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, जेणेकरून अटेम्प्ट 2 ला तुम्ही अनालिसिस करून प्रॉपर परफॉर्म करणार. ठीक आहे, चला. किती मार्क्स वरती किती पर्सेंटाइल येतील सर? कॉमन प्रश्न मला दिवसातून 10 विद्यार्थी तरी विचारतात. ठीक आहे, चला. आता इथे एक इंडियन एक्सप्रेसचा आर्टिकल आहे बाळांनो. ठीक आहे, डायरेक्ट मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल सांगायचं राहिलं ना, लगेच सांगून दिलं असतं बाळांनो, पण तुम्हाला कॉम्पिटिशनच्या हिशोबाने मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल मला सांगायचं, म्हणून एवढे आर्टिकल वगैरे तुम्हाला दाखवतो. इथं काय म्हटलंय, एमएसटी सीटी 2026 रजिस्ट्रेशन हायेस्ट इन 4 years, 2 attempts raised to the application pass 11.4 lakhs. In 2025, 4.64 lakh students were registered for PCM group. पीसीएम ग्रुपसाठी फक्त 4,64,000 विद्यार्थी रजिस्टर होते बाळांनो. ठीक आहे, आणि पीसीबी ग्रुपसाठी तुम्ही कन्सिडर करा 3 लाखाच्या आसपास, म्हणजे 4-5-7 लाख विद्यार्थी टोटल रजिस्टर होते लास्ट इयरला. ठीक आहे, ठीक आहे, हा होता डेटा लास्ट इयरचा, है ना. आता या वर्षी काय म्हटलंय बघा, 7.6 lakhs कॅन्डिडेट रजिस्टर्ड फॉर पीसीएम फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स, while 3.81 lakhs student registered for PCB. ठीक है, ग्रुप टुगेदर द नंबर टेक टोटल रजिस्ट्रेशन टू 11.4 lakhs. 11.4 lakhs विद्यार्थ्यांनी या वर्षी रजिस्टर केलंय बाळांनो, है ना. म्हणजे मागच्या वर्षाच्या कम्पेअर टू तुम्ही बघू शकतात किती नंबर वाढलेला आहे. ठीक आहे, हा नंबर आहे अटेम्प्ट 1 प्लस अटेम्प्ट 2 मिळून. ठीक आहे, पण तुम्ही हे पण बघा, अटेम्प्ट 1 आणि अटेम्प्ट 2 चं रजिस्ट्रेशन परत ऑन करून दिलं होतं सीईटी सेलने. ठीक आहे, यामुळे हा नंबर बाळांनो 13-13.5 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे बाळांनो. मागच्या वर्षाच्या कम्पेअर टू तुम्ही असं कन्सिडर करा, कमीत कमी युनिक जर रजिस्ट्रेशन बघितले आपण, 3 लाख रजिस्ट्रेशन कसे पण जास्त आहेत बाळांनो. मग या 3 लाख विद्यार्थ्यांना कुठं अकोमोडेट करायचं? फॉर एक्झाम्पल सीओईपी आहे बाळांनो. सीओईपी साठी जर 10 लाख विद्यार्थी दरवर्षी अप्लाय करतात, आणि सीओईपी साठी या वर्षी 13 लाख विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं, है ना. आणि सीओईपीच्या सीट किती आहेत? 120 कम्प्युटर सायन्ससाठी. मग 10 लाख मध्ये 120 सीट मिळणं सोपं आहे का 13 लाख मध्ये 120 सीट मिळणं सोपं आहे? ऑब्व्हियसली 10 लाख मध्ये, है ना. फॉर एक्झाम्पल एक गोष्ट तुम्हाला सांगतो, 2 चेअर्स ठेवलेल्या आहेत आणि 5 विद्यार्थी अप्लाय करतात या 2 चेअरसाठी, है ना. आणि थोड्या वेळानंतर 10 विद्यार्थी अप्लाय करतायत. या 5 विद्यार्थ्यांना जास्त चान्सेस आहेत या 2 चेअर मिळण्याचं का 10 विद्यार्थ्यांना जास्त चान्सेस आहेत? ऑब्व्हियसली 5 विद्यार्थ्यांना. तर नंबर ऑफ स्टुडंट वाढल्याने काय होणार आहे बाळांनो? मग हा कॉलेज काय म्हणेल, दरवर्षी मी 99चं कट ऑफ ठेवतो ना, या वर्षी 99.2चं ठेवतो, कारण जे विद्यार्थी जास्त आहेत आणि जास्त विद्यार्थ्यांनी चांगला स्कोर केलाय, मग मी माझं कॉलेजचं स्टँडर्ड वाढवेल, मला 99.2 चे विद्यार्थी द्या, 99चे मला चालणार नाही, हे कॉलेज म्हणतं, है ना. मग तुमचं काय होणार आहे, पर्सेंटाइल वाढून जाईल, मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल चेंज होईल बाळांनो. ठीक आहे, या गोष्टीला समजून घ्या एकदा, है ना. चला, आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल अजून कोणत्या फॅक्टरवर डिपेंड असतं बाळांनो. जर तुमचं एक गोष्ट तुम्हाला इथे सांगतो, शिफ्टची डिफिकल्टी लेवल, ठीक आहे, शिफ्टची डिफिकल्टी लेवल जास्त राहिली, शिफ्ट डिफिकल्ट राहिली बेसिकली, तर तुमचे मार्क कमी येणार आहेत बाळांनो. साहजिक गोष्ट आहे, जर मला अवघड पेपर देऊन दिला तर माझे मार्क कमी येईल, मग त्या केसमध्ये तुमचे पर्सेंटाइल जास्त असतात बाळांनो. गोष्ट समजते? कारण सगळ्यांनाच अवघड जाईल. सिंपलची गोष्ट आहे, ज्या शिफ्टची डिफिकल्टी लेवल लो होती, म्हणजे मी इझी शिफ्टमध्ये गेलो तर मला काय असेल, मार्क माझे वाढून जातील, पण तुमचे पर्सेंटाइल कमी येतील बाळांनो, ॲज कम्पेअर टू डिफिकल्ट शिफ्ट. डिफिकल्ट शिफ्टमध्ये तुम्हाला कमी मार्क आणावे लागतात बाळांनो चांगल्या पर्सेंटाइलसाठी. इझी शिफ्टमध्ये तुम्हाला जास्त मार्क आणावे लागतात चांगल्या पर्सेंटाइलसाठी. गोष्ट समजते? कन्फ्यूज नका होऊ, या गोष्टी गरजेच्या आहेत समजणं. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता या एक्झाम्पलने सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. अमर, अकबर, अँथनी 3 मित्र आहेत, तिघांना किती स्कोर आला? 160. मग याचे मार्क आले, याचे 160 आले, याचे 160 आले, 200 पैकी. याची शिफ्ट इझी होती, याची मॉडरेट होती, याची डिफिकल्ट होती. याचे किती मीडियमवाल्याचे किती पर्सेंटाइल येतील माहिती? 99. याचे किती येतील माहितीये? 99.5. याचे किती येतील माहितीये? 98.5. आता तुम्ही म्हणणार, याने पण 160 स्कोर केला, याने पण 160 स्कोर केला, याचे 98.5 आणि याचे 99.5. असं का सर? कारण याची शिफ्ट डिफिकल्ट होती बाळांनो. तेवढं पर्सेंटाइल आणण्यासाठी त्याला जास्त मेहनत करावी लागली. गोष्ट समजली गोष्ट? चला, आता बघूया आपण एक्झॅक्ट मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल. आता तुम्ही म्हणणार, शिफ्टची डिफिकल्टी लेवल कोण डिसाईड करतं? टॉपर.
आता समजा 11 एप्रिलची शिफ्ट 1 आहे आणि 11 एप्रिलची शिफ्ट 2 आहे. याचा टॉपर निघाला 170चा. टॉपर म्हणजे पहिले 10 पहिले 15 विद्यार्थी आणि याचा निघाला 160चा. मग ही शिफ्ट तुमची टफ कन्सिडर केली जाईल. गोष्ट समजते? चला आता मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल बघूया बाळांनो. जर तुम्ही 140 ते 160च्या दरम्यान आणतात बाळांनो, आता हे ॲव्हरेज शिफ्टचे सांगतोय, तुम्ही डिफिकल्ट आणि इझी शिफ्टनुसार थोडेफार चेंजेस होतील, मागे पुढे होतील है ना. जर ॲव्हरेज शिफ्टनुसार बोलायला गेलं बाळांनो, सॉरी इथं आहे ना 160. जर तुम्ही 180 प्लस आणले फॉर एक्झाम्पल, काही विद्यार्थी असेल जे 180 प्लस आणणार, 180 प्लस आणताच तुमचे 99.8 प्लस पर्सेंटाईल येतील बाळांनो है ना. जर तुम्ही 160 ते 180च्या दरम्यान स्कोर येतो तुमचा, तर तुमचे अराउंड 99 पर्सेंटाईल प्लस येतील बाळांनो. जर तुमचा स्कोर बाळांनो 140 ते 160च्या दरम्यान येतो, तर तुमचे पर्सेंटाईल बाळांनो इथं 98 प्लस येतील बाळांनो. जर तुम्ही तिथं 130 ते 140च्या दरम्यान स्कोर करतात बाळांनो, तर तुमचे इथं 97 प्लस पर्सेंटाईल येतील बाळांनो. गोष्ट समजते? 97च्या वरती जर तुमचे पर्सेंटाईल आले, तुमचे खूप चांगले पर्सेंटाईल आहेत बाळांनो आणि येतील. अजून सुद्धा तुमच्याकडे 20 दिवस उरलेत बाळांनो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो बाळांनो, इथं तुम्ही काही फीडबॅक मी तुम्हाला दाखवू इच्छितो. ठीक आहे, इथं बघा बाळांनो, सर केमिस्ट्री, ये फीडबॅक तुम्ही एकदा वाचा. सर केमिस्ट्री का सारा क्रैश कोर्स एंड मॉक टेस्ट में से था 100% पेपर. ठीक है, फिजिक्स एंड मैथ्स भी काफी क्वेश्चन सेम टू सेम आए थे. हा पहिला फीडबॅक झाला. दुसरा फीडबॅक इथं बघा बाळांनो, एक एक्सपेक्टिंग 140 to 150 स्कोर, सारा का सारा क्रैश कोर्स और मॉक टेस्ट में से सेम टू सेम था विदाउट वैल्यू चेंज. ठीक है, इथं बघा बाळांनो, सर यू आर जीनियस, ऑलमोस्ट एव्हरी सेकंड क्वेश्चन वॉज फ्रॉम क्रॅश कोर्स अँड मॉक टेस्ट रेफरन्स, एव्हरी सेकंड क्वेश्चन. ठीक आहे, त्यानंतर बघा बाळांनो, इथं पॅरेंटचं रिएक्शन बघा, सर सगळेच प्रश्न क्रॅश कोर्स अँड मॉक टेस्ट मधून आलेले होते. ठीक आहे, सांगण्याचं तात्पर्य काय बाळांनो, 90% क्वेश्चन क्रॅश कोर्स अँड मॉक टेस्ट मधून विदाउट व्हॅल्यू चेंज येत आहे बाळांनो, काहीच व्हॅल्यू चेंज नाही है ना. तुम्ही लवकरात लवकर एनरोल करा. जर तुम्ही अटेम्प्ट 2 देणार आहेत किंवा तुमचं शिफ्ट बाकी आहे बाळांनो, किंवा पीसीबी वाले विद्यार्थी बाळांनो, तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. सेकंड अटेम्प्टला सुद्धा मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न इथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. याच्यातून बाहेरचं नाही येणार. ठीक आहे, तुम्ही लास्ट इयरचा रेकॉर्ड बघू शकतात बाळांनो, 150 प्रश्न येतात तुमचे है ना. 150 पैकी लास्ट इयरला 92 प्रश्न सेम टू सेम विदाउट व्हॅल्यू चेंज क्रॅश कोर्स अँड मॉक टेस्ट मधून होते बाळांनो, आणि 58 प्रश्न सुद्धा क्रॅश कोर्स अँड मॉक टेस्ट मधून होते, पण त्यांच्या काही व्हॅल्यू चेंज होत्या. म्हणजे मॅक्झिमम 90% पेपर सेम टू सेम क्रॅश कोर्स अँड मॉक टेस्ट मधून आलेला होता बाळांनो. तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकता. आणि यावर्षी सुद्धा जेवढ्या पण शिफ्ट झाल्या सेम टू सेम प्रश्न येतात. मी तुम्हाला प्रत्येक प्रश्न सांगू शकतो, हा प्रश्न मॉक टेस्ट नंबर 1चा आहे, हा प्रश्न मॉक टेस्ट नंबर 7चा आहे, हा प्रश्न क्रॅश कोर्सचा या लेक्चरचा आहे. ठीक आहे, हे रिझल्ट बघू शकतात. सगळ्यात जास्त विद्यार्थी सीयूपी, वालचंद, पीएचडी, वीआयटी, केएसटी, संगीत, एसपीआयटी अशा कॉलेजेसमध्ये गेले. तुम्ही पण जाणार या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळा. समजली गोष्ट है ना. जर तुम्ही स्कोर बाळांनो 120 ते 130 करताय, 120 ते 130 करताय, तर तुमचे किती पर्सेंटाईल येतील? 96 प्लस पर्सेंट येतील बाळांनो. जर तुम्ही 110 ते 120 स्कोर करताय बाळांनो, आरामात तुम्ही 95 प्लस पर्सेंटाईल आरामात बाळांनो है ना. त्यानंतर 100 ते 110 जर स्कोर करताय बाळांनो, तर तुमचे आरामात इथे किती येतील? 94 प्लस पर्सेंटाईल येतील बाळांनो. जर तुम्ही 95 ते 100 स्कोर करताय बाळांनो, तर तुमच्या आरामात इथं 92 प्लस पर्सेंटाईल येतील बाळांनो है ना. जर तुम्ही 90 ते 95 स्कोर करताय, ठीक आहे, तर तुमची इथं 91 प्लस पर्सेंटाईल येतील बाळांनो. ठीक आहे, जर तुम्ही इथं 85 ते 90 स्कोर करताय, तर तुमचे 87 प्लस पर्सेंटाईल येतील बाळांनो. जर तुम्ही 75 ते 85 स्कोर करताय, तर तुमचे इथं बाळांनो 72 प्लस पर्सेंटाईल येतील. जर तुम्ही 60 ते 75 स्कोर करताय, तर तुमचं इथं 55 पर्सेंटाईल. आता तुम्ही म्हणणार इथे एवढे कमी पर्सेंटाईल का? सगळ्यात जास्त विद्यार्थी इथं असतात म्हणून पर्सेंटाईल डाऊन होऊन जाते बाळांनो है ना. त्यानंतर जर तुम्ही 40 ते 60च्या दरम्यान स्कोर करतात, तर तुमची इथं पर्सेंटाईल येतील बाळांनो 50 प्लस. याच्या खालचं आपल्याला जायचं नाही, कारण माझा कोणताच विद्यार्थी जाणार नाही, मला ठाऊक आहे. तर अशा पद्धतीने तुमचं मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल व्हॅरी करेल ॲव्हरेज शिफ्टला. ठीक आहे, आता मीडियम शिफ्टचं सांगितलं. टफ शिफ्टला आणि इझी शिफ्टला कमी जास्त होऊ शकतं बाळांनो. टफ शिफ्टला काय होणार? थोडंसं वाढून जाईल. इझी शिफ्टला थोडंसं अजून कमी होऊन जाईल पर्सेंटाईल. समजलं तुम्हाला? मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल कॉम्पिटिशननुसार किंवा डिफिकल्टी लेवलनुसार कसं चेंज होणार आहे समजलंय तुम्हाला? गोष्टी समजल्या है ना. या सगळ्या गोष्टी आज तुम्हाला एक्सप्लेन करायच्या होत्या बाळांनो. अजून सुद्धा तुमचा चान्स गेलेला नाही. ठीक आहे, अजून सुद्धा तुम्ही 99 पर्सेंटाईल आरामात गाडणार बाळांनो. क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट इनफ आहे तुम्हाला 99 पर्सेंटाईलसाठी. अजून सुद्धा अटेम्प्ट 2 मध्ये 99 पर्सेंटाईल आणणं खूप अवघड नाहीये बाळांनो है ना. आरामात येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. फक्त तुम्ही 20 दिवस अभ्यास करा बाळांनो, आरामात तुमचे 99 येतील. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बाळांनो. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.